ज्या सौदी अरेबियामध्ये मुस्लिम धर्मियांची मक्का मदिना ही पवित्र स्थळं आहेत, त्याच सौदी अरेबियाने आता इस्लामी तत्वांचा त्याग करण्यास सुरुवात केली आहे. 1952 साली ज्या शरिया कायद्यानुसार सौदीमध्ये दारूबंदी जाहीर झाली होती, तीच दारूबंदी आता सौदी अरेबिया हटवणार आहे. सौदी अरेबियाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा चांगली करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचं सांगितलं जात असलं तर याच्यामागे आहे तो शुद्ध आर्थिक स्वार्थ. मग आता काही प्रश्न उपस्थित होतात. ज्या शरिया कायद्यावरून सगळ्या इस्लामी जगतामध्ये गळा काढला जातो, ज्या शरिया कायद्यामुळेच आज जगामध्ये दहशतवाद फोफावला आहे, आज याच शरिया कायद्यामुळे भारतातही कित्येक वेळा दंगलीसुद्धा पेटलेल्या आहेत. याच शरिया कायद्याला आता सौदीत जर तिलांजली देत असेल तर आता इतके सगळे इस्लाम धर्मीय या सगळ्या गोष्टींसाठी चिकटून का? म्हणजेच धर्मापेक्षा आता आर्थिक स्वार्थ जास्त महत्त्वाचा वाटायला लागला आहे, हे सौदी अरेबियानेच स्वतः दाखवून दिलं आहे. तर मग तीच शिकवण मुस्लिम धर्मीय स्वीकारत का नाहीत? आता तरी या शरिया कायद्याच्या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यापेक्षा आधुनिक तत्वांचा इस्लाम धर्मीय स्वीकार करणार का? भारतीयांसाठी, भारतातील मुसलमानांसाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे. यातून तरी आता मुस्लिम धर्मीय सुधारतील हीच आशा.